मोहन मोमेरा, रघु सावने, सोहम सहदेवन, सुरेंद्र सिंह पिंटू, अफसर खान आणि आपले तांबळे सर यांचाही आपण जोरदार टाळ्या होऊ देत खरं तर. भाऊ बोलतात. भाई भाई तुम्ही बोलताय. आमदार भाई यांना मी विनंती करते. आज जो सन्मान जो माझा झालेला आहे या ठिकाणी, माझे असे बरेच पुरस्कार सत्कार झाले, पण आज खऱ्या अर्थाने मी जे समाजात आणि सहकारात काम केलं त्याची खऱ्या अर्थाने आज मला पोच मिळाली. कारण बाबासाहेबांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सत्कार होणे हे माझं मी परमभाग्य समजतो. मी साहेब, समाजाला तुम्ही काय संदेश देणार आहे? आज तुम्ही नतमस्तक झालेले आहे स्टेजवरती आणि सर्व जनतेला काय संदेश आणि समाजरत्न पुरस्कार तुम्हाला भेटले? नाही, या ठिकाणी मी नतमस्तक होताना जे महान नेतृत्व होतं, महान नेते आहेत त्यांना मी नतमस्तक झालो, समाजाला नतमस्तक झालो. समाजामध्ये, सहकारामध्ये, राजकारणामध्ये आजही तरुण लोकांना येण्याची संधी आहे. आणि बाबासाहेबांनी जो मंत्र दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ह्याचा अर्थ समजून सगळ्या समाजातल्या बांधवांनी या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि आपलं स्वतःचं राहणीमान कसं उंचावेल या माध्यमातून आपण काम केलं पाहिजे. मी आज या ठिकाणी पुरस्कार स्वीकारल्यानंतर मी आज जाहीर केलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये समाजाचे खूप मोठे मोठे कलावंत आहेत. जसे प्रल्हाद शिंदे आहेत, विठ्ठल उमप आहेत, आमचे मशिलकर साहेब आहेत, वामनदादा कर्डक आहेत. तर ह्या लोकांना कधी पुरस्कारांनी सन्मानित कोणी केलेलं नाही. तर ह्यांचं जतन करण्याचं मी या ठिकाणी आज जाहीर समाजासमोर मी आवाहन केलेलं आणि मी माझ्या योग्यतेनुसार मी याचं जतन करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. मी भाऊ, सहकार क्षेत्रात जसं तुमचं काम आहे, समाजामध्ये देखील तुमच्या चेहरा म्हणून एक बघितला जाते आणि समाजरत्न पुरस्कार आज मिळाले, काय सांगाल त्याला? समाजात काम करतो म्हणून तर समाजाचा पुरस्कार मिळाला ना. तर समाजाने जो पुरस्कार दिलेला आहे, समाजाला वाटलं की आपला समाजातील एक व्यक्ती जी राजकारणामध्ये, सहकारामध्ये काम करते आणि त्याचा कुठेतरी आपण समाजाने गौरव करावा आणि तो गौरव आज या ठिकाणी अद्वैत थिएटरचे राहुल भंडारे यांनी या ठिकाणी केला. मी राहुल भंडारेंचं मी खरोखर मनापासून त्याचे आभार मानेल की आज मला हे समाजाबरोबर सत्कार करून आणि त्यांच्या सहवासात राहण्याचं आज मला खूप मोठं भाग्य मिळालेलं आहे. धन्यवाद.